यांनी आज शाहू राजे छत्रपती यांची भेट घेतली। मात्र या भेटीवेळी संभाजी राजे छत्रपती मात्र गैरहजर होते। एका पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे संभाजी राजे हे राधानगरी दौऱ्यावर होते अशी माहिती मिळते। उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली। ते कोल्हापुरामधून त्यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित आहे आणि त्यांना आपण सर्वतोपरी पाठिंबा देणार, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असं उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलंय। या भेटीवेळी संभाजी राजे छत्रपती मात्र या ठिकाणी उपस्थित नव्हते। ते पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी राधानगरी इथे गेल्याची माहिती मिळाली आहे। शेखर पाटील आपल्याला अपडेट देत आहेत। शेखर, हे काय कोड आहे? नम्रता, अगदी बरोबर आहे। आज उद्धव ठाकरे संजय राऊत आणि त्यांच्या मुलग्यासह खरं तर या ठिकाणी दाखल झालेले शाहू महाराजांच्या भेटीला। त्या भेटी दरम्यान सर्वात पहिला शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंची गळाभेट घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये स्वागत त्यांचं केलं। खरं तर आपल्याला माहित आहे की कोल्हापूरची जागा जी आहे ती शिवसेनेच्या हक्काची जागा होती, मात्र ती शाहू महाराजांसाठी खरं तर शिवसेनेनं सोडलेली आहे असं देखील माहिती यापूर्वी आपण पाहिलेली आहे। मात्र याच ठिकाणी आता काँग्रेसकडून शाहू महाराजांना उमेदवारी जी आहे ती मिळेल अशी शक्यता आहे। तशी आता जाहीर देखील नाव काही वेळात होईल अशी देखील माहिती मिळते। मात्र आजची भेट ही महत्वाची होती। या भेटी दरम्यान शाहू छत्रपती महाराज यांच्या घरातील परिवार जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होता, जसं की मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती। मात्र संभाजीराजे नेमकं कुठे होते अशी चर्चा जी आहे ती या ठिकाणी रंगली होती। मात्र सध्या तरी माहिती मिळते की संभाजीराजे छत्रपती हे राधानगरी या ठिकाणी नियोजित दौऱ्यानिमित्त नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांची गाठी भेटी घेत आहेत। मात्र संभाजीराजे जे आहेत ते उद्धव ठाकरे राजवाड्यावरती येत असताना ती या ठिकाणी नसल्यामुळे अनेक चर्चांना मात्र उधाण आल्याचं सध्या तरी पाहायला मिळते। नम्रता, धन्यवाद शेखर या सगळ्या माहितीबद्दल।